अगर मैं भाषण करती हूँ तो मैं फोन नहीं हैंडल करती यस यस क्योंकि मेरा काम लोगों को बुरा लगता है। तो ये मयूर है, मयूर, मैं, रश्मि, हम 365 डेज 24/7 से आपकी सेवा में हाजिर है। त्यांचा नंबर मला, माझा नंबर त्यांचा, तुमचा, रश्मी, जितेश, शिंपी सगळे, आणि स्पीच डायलवर ठेवा। त्यांचा फोन आला तर एक रिंग मध्ये उचलला गेला पाहिजे। हा एकदम आपले आज दिनांक 5 ऑक्टोबर 2024 रोजी आपल्या या हडपसर विधानसभेमध्ये शरदचंद्रजी पवार यांची कन्या खासदार सुप्रिया सुळे इथे आल्यात काय त्यांच्या कार्यक्रमासाठी। आम्ही त्यांना भेटण्याचं कारण कुठला व्यक्तिगत कारण नव्हता किंवा तसेच आझाद समाज पार्टीचाही कुठला विषय नव्हता। विषय इतकाच होता की कायद्याने अल्पसंख्याक समाजाला कुठला पॉलिटिकल रिझर्वेशन नाहीये। तर आम्ही त्यांना हेच मागणी केली की हडपसर विधानसभेतून किमान कुठल्याही इतर उमेदवाराला उमेदवारी न देता अल्पसंख्याक समाजातून उमेदवारी शरदचंद्रजी पवार यांच्या राष्ट्रवादीकडून तसेच आमच्या आझाद समाज पार्टीकडून उमेदवारी अल्पसंख्याक समाजाला देण्यात यावी याकरिता आम्ही त्यांना भेटलो आहे। तसेच त्यांनी आमच्या समोर आमचे राष्ट्रीय अध्यक्ष चंद्रशेखर भाई आझाद यांना फोन लावला, परंतु ते हरियाणाच्या इलेक्शन मध्ये गडबडीत असल्यामुळे ते संपर्क झाला नाही। तरी त्यांनी आपल्या समोर असे आश्वासन आम्हाला दिले आहे की निश्चितच या हडपसर विधानसभेतून 24 तासाच्या आतमध्ये निर्णय घेतील व अल्पसंख्याक समाजामधून ते उमेदवारी कुठल्याही आपल्या समाज बंधूला जाहीर करतील।